आपल्याकडील इलेक्शन नंतर विजयी उमेदवाराचे गुलालवाले खूप सेलिब्रेशन तुम्ही बघितले असेल, पण जपानमध्ये निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक वेगळीच लोकशाही संस्कृती पाहायला मिळते। इथे पराभव झालेला उमेदवार लपून बसत नाही, तर तो सर्वप्रथम जनतेसमोर येतो। मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही असे म्हणत तो नम्रपणे माफी मागतो आणि जबाबदारी स्वीकारतो। तर दुसरीकडे निवडणूक जिंकलेला उमेदवारही आनंदात उधळत नाही, तो विजयाला साजरा करण्याऐवजी जनतेचे आभार मानतो आणि पुढील जबाबदारीची जाणीव ठेवतो। दोघेही उमेदवार निकाल जाहीर होताच रस्त्यावर गर्दी करत नाही, तर थेट त्यांच्या कॅम्पेनच्या ऑफिसमध्ये जाऊन मीडिया समोर उभे राहतात आणि सर्वात आधी जनतेला थँक्यू म्हणतात। जपानमध्ये पराभव मोठा असेल तर अनेक नेते पत्रकार परिषद घेऊन ही माझी चूक आहे हे स्पष्ट सांगतात आणि पदाचा राजीनामा देतात। कधी कधी तर पक्षप्रमुख किंवा पंतप्रधान सुद्धा मीडिया समोर वाकून नमस्कार करत जनतेकडे जबाबदारी सोपवतात। थोडक्यात काय, जपानमध्ये हरलेला नेता माफीसाठी नतमस्तक होतो आणि जिंकलेला नेता जबाबदारीसाठी नतमस्तक होतो आणि दोघेही लोकशाही टिकवण्यासाठी जनतेसमोर झुकतात। जपानच्या या बोईंग कल्चरबद्दल तुमचं काय मत आहे? अशी संस्कृती आपल्याकडे रुजू व्हायला हवी का? ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र रोडच्या चॅनलला फॉलो करा।